विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आपल्या इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकातील मामू हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ अभ्यासलेला आहे। आजच्या व्हिडिओद्वारे आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 प्राणसई ही कविता अभ्यासणार आहोत। या कवितेच्या कवयित्री आहेत इंदिरा संत। त्यांचा जन्म आहे 1914 व मृत्यू हा 2000 साली झालेला आहे। प्रथमतः आपण कवयित्री इंदिरा संत यांचा परिचय करून घेऊया। कवयित्री इंदिरा संत यांचा जन्म 1914 मध्ये इंडी जिल्हा विजापूर या ठिकाणी झालेला आहे। त्याचप्रमाणे त्यांचं शिक्षण बेळगाव, कोल्हापूर आणि तसेच पुणे या ठिकाणी झालं। सुरुवातीच्या काळात शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला। बालपणापासूनच त्यांना लेखनाची आवड व कुटुंबातून घडलेले स्त्री गीतांचे व ओव्यांचे संस्कार यांनी या कवयित्रीला घडवलं। लघुनिबंधकार ना. मा. संत यांच्याशी त्यांचा विवाह झाला। इंदिरा संत व त्यांचे पती नारायण संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित संग्रह सहवास या नावाने 1941 मध्ये प्रसिद्ध झाला। त्यानंतर पुढे दुर्दैवानं 1946 मध्ये ना. मा. संत यांचे निधन झाले। पतीच्या अकाली निधनानंतर एकलेपणाची तरल अंतर्मुख भाववृत्ती घेऊन त्यांची कविता वेगळ्या रूपानं बहरली। कविता हा माझ्या लेखनाचा व जगण्याचा गाभा आहे असे त्या स्वतःबद्दल म्हणत। ऐन तारुण्यात पती निधनानं आकस्मिक झालेला हा घाव इतका तीव्र होता की त्यांच्या जखमा पुढच्या दीर्घायुष्यात कधीही भरून आल्या नाहीत। प्रियकराचा चिरविरह हा कवितेचा केंद्रबिंदूच बनला। निसर्ग, प्रेम, एकटेपणा आणि स्त्रीत्व या त्यांच्या कवितेतल्या 4 अनुभव सूत्रांना घेऊन त्यांची कविता विरहाच्या गडद छटा घेऊन व्यक्त झाली। इंदिरा संत यांनी कवितेबरोबरच गद्यलेखन सुद्धा केले। कवितेसारखेच ते देखील नितळ, सहज, सुंदर व काव्यात्मक आहे। त्यामुळे साहजिकच कवयित्री म्हणून किंवा एक लेखिका म्हणून इंदिरा संतांनी साहित्य क्षेत्रावर आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे। त्या कवयित्री, कथाकार, ललित लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांच्यावर लहान वयापासूनच वाङ्मयाचे संस्कार झालेले होते आणि म्हणून उत्कट, भावपूर्ण आणि प्रतिभासंपन्न अशी त्यांची काव्यशैली आहे। सहवास हा त्यांचा पहिला प्रकाशित काव्यसंग्रह। त्याचप्रमाणे शैला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भ, रेशीम इत्यादी त्यांचे कविता संग्रह, तसेच इंदिरा संत यांच्या समग्र कविता हा देखील त्यांचा कविता संग्रह आहे। श्यामली, चैतू, कदली हे त्यांचे कथासंग्रह, तर मृदगंध, फुलवेल, मालनगाथा हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध। गर्भरेशीम या कविता संग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्याचप्रमाणे अनंत काणेकर पुरस्काराने देखील सन्मानित केलेले आहे। शैला, मृगजळ, रंगबावरी या संग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त आहेत आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार देखील मिळालेला आहे। अशा प्रकारे मराठी साहित्य क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख, आपला ठसा उमटवणाऱ्या, वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या व आपला ठसा उमटवणाऱ्या कवयित्री इंदिरा संत या आहेत। त्यांच्या साहित्याचा परिचय करून घेऊया आपण। काही त्यांचे जे कविता संग्रह आहेत किंवा त्यांचे जी काही पुस्तकं आहेत प्रकाशित, त्यांची काही पुस्तकांची मुखपृष्ठ या ठिकाणी आपण पाहणार आहोत। पहा, या ठिकाणी गर्भ रेशीम या काव्यसंग्रहाचं मुखपृष्ठ दिसतंय। त्यानंतर रंगबावरी,
मृदगंध, बाहुल्या, मेंदी, शेला अशा प्रकारे इतर अनेक कविता संग्रह आणि गद्यलेखन देखील कवयित्री इंदिरा संत यांनी केलेलं आहे. परंतु मराठीमध्ये कवयित्री म्हणून त्यांची विशेष ओळख त्यांच्या काव्यलेखनानं निर्माण झालेली आहे. अशा या इंदिरा संतांची आज आपण प्राणसई ही कविता अभ्यासणार आहोत. ही प्राणसई ही जी कविता आहे ती इंदिरा संत यांची समग्र कविता या संग्रहातून घेतलेली आहे. या कविता संग्रहाला प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री अरुणा ढेरे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. या प्राणसई कवितेची थोडक्यात मध्यवर्ती कल्पना पहा काय आहे. उन्हाळा संपत आलेला असला तरी त्याचा ताप अजूनही असह्य आहे. पावसाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. घराघरात शेतांवर आवश्यक पूर्वतयारी झाली आहे. अशा वेळी पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचं वर्णन करताना कवयित्रीनं या कवितेतून मैत्रिणीच्या नात्याने घनावळीला म्हणजेच मेघमालेला केलेले आवाहन, धाडलेला निरोप अतिशय भावरम्य आहे. ग्रामीण भागातील घराघरातून केल्या जाणाऱ्या पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचे वर्णन समर्पक शब्दात कवितेमध्ये आलेले आहे. ही तयारी झाल्यावर पावसाची आळवणी या ठिकाणी कवयित्रीनं केलेली आहे. प्रस्तुत कविता जी आहे प्राणसई ही अष्टाक्षरी छंदामध्ये असून दुसऱ्या व चौथ्या चरणात यमक साधलेले आहे. बघा, अष्टाक्षरी छंद हा एक काव्यलेखनाचा प्रकार. यामध्ये प्रत्येक ओळीमध्ये कवितेच्या 8 अक्षरे असतात आणि म्हणून ही अष्टाक्षरी छंदातली कविता आहे. तसेच दुसऱ्या व चौथ्या चरणात, चरण म्हणजे कवितेची ओळ, कवितेच्या ओळीलाच चरण असं म्हटलं जातं आणि म्हणून दुसऱ्या व चौथ्या चरणात म्हणजे प्रत्येक जे काही कडवं आहे त्याच्या दुसऱ्या व चौथ्या ओळीमध्ये यमक साधलेले आहे, म्हणजे सारखी अक्षरं आलेली आहेत. कवितेच्या वाचनातून पाहूया प्रत्यक्ष यमक कसं साधलेलं आहे कवितेमध्ये ते आपण पाहूया. कविता आहे प्राणसई, कवयित्री आहेत इंदिरा संत. या ठिकाणी पहा, कविता जर तुम्ही वाचली तर तुमच्या लक्षात येईल बघा की या कवितेच्या प्रत्येक ओळीमध्ये 8 अक्षर असलेली आपल्याला दिसतात आणि दुसरं व चौथं चरण म्हणजे दुसरी आणि चौथी ओळ यामध्ये यमक साधलेलं आहे, म्हणजे सारखे अक्षर आपल्याला शेवटी आलेले दिसतात. त्याच्यामध्ये ऊन, गुंतून, त्यानंतर धाडून, आठवून, भाजून, रचून अशा प्रकारचं दुसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये आपल्याला यमक साधलेलं दिसतंय आणि प्रत्येक ओळीची रचना ही 8 अक्षरांची आहे. त्यामुळे अष्टाक्षरी छंदातली ही कविता आहे. आता प्रत्यक्ष आपण कवितेचा आशय थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. आता या ठिकाणी पहा की पावसाळा सुरू होणार आहे, परंतु पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणजे पावसाळ्याच्या आगमनाची वाट सर्वजण पाहतायत, सगळी सृष्टी पाहते आहे आणि उन्हाच्या झळा एवढ्या तीव्र झालेल्या आहेत की जीव अगदी नकोसा होऊन गेलाय आणि हे जे उजाड ऊन आहे ते आपल्याला असह्य होतंय आणि म्हणून कवयित्रीनं हे जे ऊन पडलंय उन्हाळ्याच्या शेवटीचं किंवा पावसाळ्याच्या सुरू होण्याच्या अगोदरचं त्याला राक्षसिनीचं पीठ कांडणं असं म्हटलेलं आहे. कवयित्री सुरुवातीलाच म्हणतात, पीठ कांडते राक्षसी तसे कडाडते ऊन, म्हणजे अगदी एखाद्या राक्षसी स्त्रीनं पीठ कांडावं अशा प्रकारचं हे ऊन कडाडलेलं आहे आणि या उन्हाच्या झळा अगदी असह्य झालेल्या आहेत आणि म्हणून आपल्या प्राणसईला, प्राणसई म्हणजे आपली जीवाभावाची सखी मैत्रीण कोण आहे तर घनावळ म्हणजे मेघमाला, तिला कवयित्री म्हणतात प्राणसई घनावळ कुठे राहिली गुंतून. आणि अशा कडाडणाऱ्या उन्हाने अस्वस्थ झालेलं असताना हे प्राणसई तू कुठे राहिली आहेस, तू कुठे गुंतून पडली आहेस. कवयित्री पुढे म्हणते, दिला पाखरांच्या हाती माझा सांगावा धाडून.
आणि हे प्राणसई, हे घनावळी, तुला मी पाखरांच्या हाती, पाखरांच्या बरोबर, कारण बघा की पाखरांचा वेग हा खूप जास्त असतो आणि म्हणून पाखरांच्या बरोबर मी माझा सांगावा, सांगावा म्हणजे निरोप तुला धाडून दिलाय, म्हणजे पाठवला आहे. धाडणे म्हणजे पाठवणे. कवयित्री म्हणतात, दिला पाखरांच्या हाती माझा सांगावा धाडून, एग एग घनावळी मैत्रपणा आठवून. आणि आपल्यातली मैत्री, आपल्यातला मैत्रभाव तू आठव आणि मी पाखरांच्या बरोबर पाठवलेला माझा निरोप हा ऐकून धावून ये आणि आपली मैत्री सुद्धा आठव, असं कवयित्री म्हणतात. पुढे आता या घनावळीच्या आगमनाची वाट पाहत असताना काय काय तयारी केलेली आहे पहा. तर कवयित्री पुढे म्हणतात, पडवळा भोपळ्यांची आळी. तर पडवळ, भोपळा ही वेलवर्गीय भाज्या आहेत बघा, फळभाज्या आपण त्यांना म्हणतो. तर ह्या वेलीला येणाऱ्या आहेत. तर शेतकरी ह्या ज्या वेल असतात, म्हणजे फळभाज्यांचे जे वेल आहेत त्याची लागवड करण्यासाठी त्याच्या ज्या बिया असतात त्या परिपक्व ते फळ झाल्यानंतर ते फळ तोडून त्याला वाळवून ठेवतात. त्याची आळी म्हणजे त्याची रांग लावून ठेवली आहे घरामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी कवयित्री म्हणतायत की पडवळा भोपळ्याची आळी ठेविली भाजून. भाजून म्हणजे या ठिकाणी उन्हामध्ये वाळवून. ही जी मोठी मोठी पडवळ, भोपळ्यासारख्या वेलवर्गीय फळभाज्यांची फळं आहेत ते परिपक्व झाल्यावर त्यांना वाळवून ठेवलं जातं आणि मग पावसाळ्याच्या तोंडावर ह्या बियांची लागवड करून हे वेल शेतामध्ये येतात. पुढे कवयित्री म्हणतात, हुडा मोडून घरात. हुडा म्हणजे काय, तर गोवऱ्यांचा ढीग. बघा ग्रामीण भागामध्ये किंवा शेतीमध्ये राहणारे लोक आपल्या घराजवळ गोवऱ्या हे जे जनावरांच्या शेणापासून तयार केलेल्या असतात आणि ह्या गोवऱ्या इंधन म्हणून वापरल्या जातात. परंतु पावसाळ्याच्या तोंडावर ह्याची काळजी देखील घ्यावी लागते, कारण उन्हाळ्यामध्ये कडक वाळलेल्या ह्या गोवऱ्या जर पावसानं भिजल्या तर त्या इंधन म्हणून वापरता येणार नाहीत. आणि म्हणून त्यांचा जो ढीग रचून ठेवलेला आहे तो मोडून, हुडा मोडून घरात शेणी ठेविल्या रचून. शेणी म्हणजे गोवऱ्या, गोवऱ्यांना शेणी असं म्हटलं जातं. तर त्याचा जो काही ढीग आहे तो मोडून त्या घरामध्ये नेऊन रचून ठेवले आहेत, कारण आता पावसाच्या प्रतीक्षेची ओढ लागलेली आहे आणि म्हणून ही तयारी पूर्ण होऊ लागलेली आहे. पुढे कवयित्री म्हणतात, बैल झाले ठाणबंदी. आता ठाणबंदी म्हणजे प्राण्यांना गोठ्यात बांधून ठेवलेलं आहे, कारण विजांचा लखलखाट किंवा पाऊस जेव्हा येतो तेव्हा जनावरांना त्यांच्या गोठ्यामध्येच बांधावं लागतं. आणि उन्हाच्या झळा ही असह्य झाल्यामुळे बैलांना त्यांच्या गोठ्यात बांधून ठेवलेलं आहे. ते देखील ठाणबंदी झालेत. त्यांनाही ह्या उन्हाची झळ सोसेनासी झालेली आहे. बैल झाले ठाणबंदी, झाले मालक बेचैन. आणि आता पावसाची प्रतीक्षा होऊ लागल्यानं या बैलांचे मालक, शेताचे मालक सुद्धा बेचैन, अस्वस्थ झालेले आहेत. त्यांचंही लक्ष आकाशाकडे लागलेलं आहे. तोंडे कोमेली बाळांची. कोमेली म्हणजे कोमेजली, सुकली. तोंडे कोमेली बाळांची, झळा उन्हाच्या लागून. आणि ह्या उन्हाच्या झळा अगदी जीव घेण्या होऊ लागल्या आहेत, नकोशा झाल्या आहेत. आणि त्यामुळं बाळांची तोंड सुद्धा ह्या झळांनी कोमेजून गेलेली आहेत. पुढे कवयित्री म्हणतात, विहिरीच्या तळी खोल दिसू लागले ग भिंग. तर भिंग म्हणजे प्रतिमा, आपला जे काही प्रतिबिंब पाहतो आपण त्याला भिंग असं म्हटलंय. आरसा, आपण अशात आपलं प्रतिबिंब पाहतो. आता विहिरीच्या तळाशी आपण जर डोकावून पाहिलं तर तळाशी गेलेल्या ह्या भिंगामध्ये आरशामध्ये दिसतंय, म्हणजे विहिरीचं पाणी सुद्धा आता खोल गेलंय. त्यामुळं पावसाची आता नितांत गरज आहे. विहिरीच्या तळी खोल दिसू लागले ग भिंग, मन लागे ना घरात, कधी येशील तू सांग. आणि म्हणून हे घनावळी
हे प्राणसई तू कधी येशील, कारण तुझ्याच भेटीची ओढ आता लागलेली आहे. कारण आता आमचं लक्ष आता घरात लागेनासं झालंय आणि तुझ्या आगमनाची समस्त सृष्टी जणू काही वाट पाहत आहे. आता या कवितेमध्ये एक चित्र देखील दाखवले बघा. त्यामध्ये ही जी स्त्री आहे कवितेतली, ती प्राणसईची वाट पाहते आहे आणि तिनं आपला निरोप जो पाखरांसोबत पाठवलाय त्याचंही चित्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय. पुढे कवयित्री म्हणतात, एक दौडत धावत आधी माझ्या शेतावर. आणि हे घनावळी, हे प्राणसई तू अगदी दौडत ये माझा सांगावा मिळाल्यानंतर, आणि आधी माझ्या शेतावर ये. शेतावर ये म्हणजे तू या ठिकाणी शेत जे माझं उन्हाने करपू लागलंय त्याच्यावर आधी तू जलधारा येऊ दे तुझ्या. त्याच्यावर तू काय कर, तर शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नांवर. आता शेला हिरवा, हिरवा शेला पांघरणे म्हणजे या ठिकाणी पहा की धरतीचं जे रूप आहे, शेताचं जे रूप आहे ते हिरवगार होऊ दे. त्याच्यावर जणू हिरवा शेलाच पांघरून घातल्यासारखं वाटेल असं सुजलाम सुफलाम रूप तू माझ्या शेताचं होऊ दे. आणि म्हणून तू माझ्या शेतावर आधी ये. आणि मालकाचं स्वप्न, शेत मालकानं जे आपल्या शेतीचं स्वप्न पाहिलंय, हिरव्या शेत शिवाराचं स्वप्न उराशी बाळगलंय, या मालकाच्या स्वप्नांवर तू हिरवा शेला पांघरून घाल. म्हणजे भरपूर असा पाऊस पडू दे, तू बरस. आणि हे प्राणसई तू माझ्या निरोप गेल्याबरोबर अगदी धावत दौडत आमच्या शेतावर ये. पुढे कवयित्री म्हणतात, तशी झुलत झुलत ये ग माझी या घराशी. म्हणजे शेतात योग्य प्रकारे या मेघमालेला बरसल्यानंतर कवयित्री म्हणते की झुलत झुलत थोडीशी आरामाने का होईना मग माझ्या घराशी ये. भाचे तुझे झोंबतील तुझ्या जरीच्या घोळाशी. आणि मग सगळ्या कुटुंबामध्ये देखील आनंद निर्माण होईल. तुझ्या आगमनानं सगळीकडे हायसं वाटेल आणि सगळे आनंदी होतील. आणि तुझे भाचे सुद्धा तुझ्याशी तुझ्या जरीच्या घोळाशी झोंबतील, तुला बिलगतील मायेनं. इतका आनंद त्यांना होईल. पुढे कवयित्री म्हणतात, आळे वेलाचे भिजू दे भर विहीर तुडुंब. सारे घरदार माझे भिजू दे ग चिंब चिंब. आता वेलांचे आळे, ज्याला आपण ज्या ठिकाणी वेल लावतात त्या ठिकाणी कधी कधी गोल असं आळं केलं जातं त्याच्यामध्ये पाणी देण्यासाठी. तर ही सगळी आळी सुद्धा काय भिजून जाऊ दे, विहीर माझी पूर्ण भरू दे आणि सारं घरदार भिजून चिंब चिंब होऊ दे. म्हणजे सृष्टीमध्ये सगळीकडे तू अशा प्रकारे बरस की सगळीकडे चिंब चिंब होईल आणि सगळ्यांच्या मनाला आनंद सुद्धा होईल. पुढे कवयित्री म्हणतात, उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन. सखा रमला शेतात त्याचे कौतुक सांगेन. आणि मग ही प्राणसई जेव्हा कवयित्रीला भेटणार आहे त्यावेळेला त्या म्हणतात की मी दारात उभी राहून तुझ्या बरोबर बोलणार आहे, तुझ्याबरोबर मी हितगुज साधणार आहे. कारण आपला जो मैत्रभाव आहे तो मैत्रभाव जागण्यासाठी मी तुझ्याशी संवाद साधणार आहे. आणि माझा सखा शेतात रमलाय त्याचं कौतुकही मी तुला सांगणार आहे. या ठिकाणी कवयित्री म्हणतात, काग वाकुडेपणा हा काग अशी पाठमोरी. आणि हे प्राणसई तू माझ्याशी का हा वाकुडेपणा धरलाय. तू माझा निरोप घे आणि ताबडतोब ये. अशी पाठमोरी होऊ नकोस, आमच्याकडे पाठ फिरवू नकोस. ये ग प्राणसई वाऱ्यावरून भरारी. आणि वाऱ्याच्या वेगानं तू माझ्या निरोपाबरोबर ये आणि सगळ्या सृष्टीवर बरस. ही सगळी सृष्टी आता व्याकुळ झालेली आहे आणि म्हणून तुझी प्रतीक्षा सर्वांना लागून राहिलेली आहे. आणि म्हणून ये ग प्राणसई वाऱ्यावरून भरारी, वाऱ्याच्या वेगानं तू ये असं कवयित्री शेवटी म्हणतात. अशा प्रकारे समग्र इंदिरा संत या संग्रहातून घेतलेली
प्राणसई ही कविता आणि तिचा थोडक्यात आशय आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कवितेखाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय देखील आपण आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे. धन्यवाद.